निर्णय कळवलेला आहे. 38 सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण सजवले गेले. एक खेळाडू डीप लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल हवेत. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पकडला जाईल. कॅच. सौरंजन गायकवाड बॅक टू डग आउट. सुमित पवार यांना मिळते पहिल्याच बॉलवरती सफलता. या हंगामामध्ये पहिल्याच बॉलमध्ये विकेट घेणारा हा खेळाडू. सेलिब्रेशन सांगते ही विकेट किती महत्वाची होती आणि ते सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. सुमित पवार यांची व्हॅल्यू वाढली आहे. अगदी पहिलाच हंगाम आहे, पदार्पणातला हंगाम आणि हंगाम गाजवण्याचा प्रयत्न. रॉयल डक, गोल्डन डक, सौरंजन गायकवाड जड पावलांनी आपल्या डगआउट मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडू शरद जाधव यांचं शुभागमन झाले. शिरीष जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. मनापासून स्वागत. नवीन बॅटर मैदानामध्ये ओझरडे गावचे खेळाडू तरुण सोनावणे. ठोस मजबूत इरादा, अपने सपनों पे करना, जितने मुंह उतनी बातें, गौर कितनों पे करना, तेरा भी दिन आएगा उस दिन हिसाब चुका के रहना, भेड़ की हाहाकार के बदले शेर की एक ही होती है धाड. आणि ती वाघाची दहाड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. कॉन्फिडन्स थोडा बूस्ट झालाय जरूर, परंतु चौनेश्वर 11 आहे. याही संघामध्ये जोपर्यंत जयराज वाडकर हे खेळाडू आहेत तोपर्यंत त्यांच्या आशा पल्लवित आहेत. कारण जयराज वाडकर यांचा विचार केला तर अनेक WPLचे हंगाम गाजवलेत. खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. समोर स्ट्राईकवरती आता ऑलराऊंडर खेळाडू तरुण. षटक क्रमांक पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यानंतर कशा पद्धतीनं धाव सावरला जाईल. फुल टॉसला नसेल माफी. ये तोहफा था जनाब और ये तोहफा दोनों हाथों से कबूल किया. फुल टॉस बॉल अक्रॉस द बॅट. मिड विकेटच्या पलीकडे जाणारा भेदक फटका आणि जी विकेट आल्यानंतर मात्र तो षटकारानं प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केलाय तरुण यांच्या माध्यमातून. आणि आता अमोल कदम आले यष्टीरक्षणासाठी, कारण एकाच टीममध्ये खेळणारे खेळाडू आहेत आणि ती स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट राहणार आहे. राईट हँडेड बॅट्समनसाठी डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि काऊ कॉर्नर. यावेळेस वेल लेफ्ट केलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येईल. 7 धावा धाव फलकावरती. लॉस ऑफ 1 बिग विकेट. त्याचप्रमाणे या ठिकाणी शुभागमन होतोय सन्मान्य अमोल सोनावणे साहेब. आपल्याला देखील विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. ओ यावेळेस खाली राहतोय बॉल. कमबॅक केलं जात आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि सरळ यष्टीरक्षक अमोलच्या हातामध्ये विसावतोय बॉल. डॉट बॉल येतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. एक इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी. एक सामना जिंकलाय या दोन्ही संघांनी. तो खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून बॉल सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी तरुण सोनावणे यांनी सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. चौकार येतो. एक षटकार, एक चौकार. धावफलकाला येईल चांगला आकार. 11 धावा, 11 रन्स. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय कळवला उपसरपंच 11 भुईंज या संघानं. आणि त्यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये एक महत्वाची विकेट जरूर आली आहे, परंतु त्यानंतर तरुण समोरच्या दिशेने ऑन द राईट स्ट्रोक. 1 बाउन्स बॉल थांबवण्याचा प्रयत्न. बॉल थांबवला जाईल सूरज यांच्या माध्यमातून. बोपेगाव गावचा हा एक अष्टपैलू खेळाडू. आडव्या बॅटने खेळला 38 सर्कल मध्ये. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या हायलाइट्स जर पाहिली तर 12 धावा, एक षटकार, एक चौकार जरूर आला, परंतु एक महत्वाची विकेट देखील आलेली आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते, मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्कीच बदलते.
आणि ती वेळ दोन्ही संघांकडे आहे. चौणेश्वर 11 या संघाचा विचार केला तर पंकज दादा वाडकर यांचं भक्कम असणारं पाठबळ आणि त्यासोबत आयकॉन सौरंजन. तर समोर जर विचार केला तर समोर शुभमण्णा पवार उपसरपंच भुईंज यांचा संघ आणि आयकॉन प्लेयर आहेत अमोल कदम. व परफेक्ट मिडल समोरच्या दिशेनं तरुण सोनावणे ओझरडे गावचं नाव गाजणारं नाव पेट्रोल पंपाच्या वरती बॉल फेकून दिलाय. जुना बॉल देऊन सहकार्य करा आयोजन कमिटी. जुना का नावा विचारा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त नवीन बॉल दिला जाईल. मॅच बॉल येतोय. अठरा धावा धावफलकावरती लागतायत. तरुण यांना संधी उपलब्ध झाली आणि त्या संधीचं सोनं आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार खेळून केलं जात आहे. समोर निखिल शेडगे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल यावेळेस देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. 1 बाउन्स बॉल फील्ड केला जातोय. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगली आहेत. दोन्ही संघ जबरदस्त आहेत, तगडे आहेत. ओ यावेळेस चांगला बॉल हाताळलाय. परफेक्ट वाईड यॉर्कर. अप्रतिम बॉल. या बॉलनं प्रभावित केलेला आहे लगातारचे 2 दिवस. डबल माइंड झाले जयराज आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्कर मैदानामध्ये पेश केला तोही वाईड लाईनच्या दिशेनं. आणि हा बॉल निश्चितपणाने एक चांगला विकल्प आहे गोलंदाजांसाठी. ओ बॉल यार. या ठिकाणी आपण पाहतोय काय घडतंय मैदानामध्ये. बेल्स मात्र पडलेल्या नाहीत. नशिबाची साथ. ओहो परफेक्ट यॉर्कर होता. त्यानंतर स्टम्प्स वरती बॉल लागला. अगदी स्टम्प्सच्या दोन्ही स्टम्प्सच्या मधून बॉल निघून गेला वेगात. बेल्स मात्र तशाच्या तशा आहेत. या 4 धावा मिळतील. वेग होता बॉलला परंतु क्रिकेटचा नियम काय सांगतो जर बेल्स पडल्या नाहीत तर तो नॉट आउट असेल आणि नशिबाची साथ मिळते. आता नशिबाच्या साथीनं कशा पद्धतीनं जयराज इथून पुढे धावफलकाला पुढे नेतील हे पाहायचंय. 23 धावा तर धावफलकावरती लागलेल्या आहेत. 1 गडी बाद झालाय. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावला. त्यानंतर अचानक बॉलनं दिशा बदलली आणि बॉल सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी येतोय चौकार. आज नशीब बलवत्तर आहे चौणेश्वर 11 या संघाचं. पुन्हा एकदा चांगली लाईन चांगली. यावेळेसचा बॉल मात्र वाईट बॉल येतो पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रनच्या माध्यमातून स्कोरबोर्डला आकार येईल.
यावेळेसचा बॉल देखील लगातारचे 2 बॉल वाईड आलेत. 29 धावा धावफलकावरती. महागडं षटक म्हणावे लागेल कारण 2 चौकार 1 षटकार आलाय आणि धावफलकाला आकार आणला जातोय. या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च झालेल्या आहेत. शेवटचा बॉल शेष. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप शोधून बॉल सीमारेषा ओलांडून 4 धावांच्यासाठी चौकार आणि चौकाराने धावफलकाला चांगला आकार. 33 धावा 2 षटकांच्या अखेरीस. या ओव्हरमध्ये आल्या 21 धावा. 1 षटकाराला 3 चौकाराला 2 वाईड आणि अशा पद्धतीने निखिल शेडगे यांच्यावरती आक्रमण चढवलं. पहिलं षटक जर पाहिलं तर पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं परंतु या ओव्हरमध्ये मात्र पुरेपूर हल्ला बोल केलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल शेडगे यांचा स्पेल संपल्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये अमोल कदम ओझरडे गावचेच आहेत आणि समोर तरुण देखील एकाच टीम मधले ओझरडे गावचे. अमोल वर्सेस तरुण हे बॅटल महत्वपूर्ण आहे. हे बॅटल इम्पॉर्टंट आहे. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट आहे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळला आहे. लॉंग हँडल स्ट्रोक. पुन्हा एकदा गॅप शोधणारा फटका. चौकार येतोय. तरुण आज चांगल्या रिदम मध्ये आहेत. 7 बॉल फेस केलेत आणि 22 धावांची एक चांगली खेळी. ज्यावेळेस संघ थोडा अडचणीत आहे. पहिलीच विकेट आल्यानंतर मात्र डाव सावरलाय चांगल्या पद्धतीने या दोन्ही जोडगोळीनं आणि जयराज यांनी त्यांना साथ दिलेली आहे चांगली. 5 बॉल 12 वरती वैयक्तिक. हो वड बॉल यार. टप्पा पडल्यानंतर स्विंग झालाय आणि शरीर भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला. वाई प्रीमियर लीग मंत्री चषक संपूर्ण तालुक्यामध्ये या चषकाची चर्चा प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक संघामध्ये प्रत्येक टीम मध्ये अगदी जे खेळाडू आहेत जे खेळाडू आपल्या गावचं नाव रोशन करतायत त्या खेळाडूंना निश्चित प्रेक्षक वर्ग प्रेम देत आहेत. त्या खेळाडूंना साथ देत आहेत प्रोत्साहित करतायत. फटका हवेमध्ये भरपूर उंच उभा राहिला. डाऊन दी बॉल सोहम. पकडला जाईल कॅच. लगातारचा आपण पाहू शकतो अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. अमोल कदम ओझरडे यांना मिळते सफलता आणि दुसरा झटका. जयराज वाडकर बॅक टू डगआउट. उपसरपंच 11 भुईंज या संघाचा जल्लोष. जयराज यांची महत्वाची विकेट अमोल यांनी मिळवली आहे. एक चांगला स्विंग बॉल होता. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. या आधीचं षटक महागड होतं परंतु तदनंतर कमबॅक केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतलं आणि त्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत उंच उभा राहिला. सोहम खरे यांचा दर्जेदार झेल. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत ऑलराऊंडर खेळाडू संकेत वाडकर मैदानामध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल. वड बॉल यार. स्विंग करण्याची कला अवगत आहे. दोन्ही बाजूला बॉल कट करू शकतात अमोल आणि तो प्रदर्शन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणाची जर व्यूहरचना पाहिली डीप लॉंग ऑन आहे. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासोबत काऊ कॉर्नर रिजन आहे. मिड विकेट. स्ट्रोक हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. डीप लॉंग ऑफ फोडला जातोय. जबरदस्त स्ट्रोक येईल. षटकार. लॉंग ऑफ रिजन मध्ये स्ट्रोक उंचावला. त्यानंतर हवेमध्ये बॉल होता बराच काळ परंतु लॉंग ऑफ रिजनला ज्या पद्धतीने स्ट्रोक आले ते बॉल सहसा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये थांबले नाहीयेत. सगळे बॉल लॉंग ऑफचे बाहेर गेलेले आहेत आपण पाहतो. खोलवर टप्प्याचा बॉल. फॉलोअर थ्रू मध्ये बॉल थांबवला जाईल. एक अग्रेशन पाहायला मिळालं अमोल यांच्याकडून. एक नामवंत अष्टपैलू खेळाडू आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. 44 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये धावा आल्या 10
आणि एक महत्त्वाची विकेट. कमबॅक करणारं षटक म्हणावं लागेल, कारण या आधीचं षटक थोडं महागडं होतं, परंतु या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी. 44 धावा टोटल धावफलकावरती, लॉस ऑफ 2 विकेट, 44. यानंतरच्या मॅचचा टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा दोन्ही संघ. षटक क्रमांक 3 मध्ये ज्या खेळाडूने मागच्या मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली असा गोलंदाज अर्थात प्रवीण पोळ, प्लेअर फ्रॉम कवठे. एक 4 ते 5 पावलांचा या खेळाडूकडचा रनअप आहे, परंतु 4 ते 5 पावलांमध्ये जबरदस्त बॉल स्विंग करण्याची कला उगत असणारा खेळाडू आणि पर्व क्रमांक 1 मध्ये बेस्ट बॉलर देखील वाई प्रीमियर लीगचं ह्या खेळाडूनं भूषवलेलं आहे. समोर तरुण देखील अष्टपैलू खेळाडू आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये दाखल झालेले आहेत प्रवीण. राईट आर्म ओव्हर द विकेट साठी प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिग फाईट, बिग बॅटल. स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेनं स्ट्रोक खेळलाय, डीप लॉंग ऑफ मध्ये बॉलला पाठवलंय तरुण सोनावणे. या खेळाडूनं मात्र आजच्या या मॅच मध्ये संघर्षाची पारी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग केली जाते, अगदी बॉल स्विंग होण्याची तर वाटच पाहिली नाही. बॉल वरती आले, त्यानंतर बॉलला मिडल केलं आणि पाठवून दिलं लॉंग ऑफच्या बाहेर. तब्बल 50 धावा पूर्ण होत आहेत चौनेश्वर 11च्या. अर्धशतक पूर्ण. तरुण सोनावणे 9 बॉल 28. एक चांगली खेळी. हा स्ट्रोक फसलाय, त्यानंतर ओ हो काय घडते पहा. ज्या पद्धतीने टप्पा पडला, त्यानंतर बॉल स्विंग झाला, स्टेप आउट झाले होते. अमोल कदम यांनी जबरदस्त स्टंपिंग केलं आणि षटकाराचा उत्तर ईट का जवाब पत्थर से. स्ट्रॅटेजी आखली होती अमोल यांनी. स्टेप आउट होणार होते, त्यानंतर बॉल पुढे केला, टप्पा पडला, स्विंग झाली, त्यानंतर अमोल कदम यांचं क्लासिकल यष्टीरक्षण आणि तरुण सोनावणे बॅक टू डगआउट. एक चांगली खेळी केली. 10 बॉलमध्ये त्यांच्या माध्यमातून 28 धावा बनवल्या गेल्या. एक संघासाठी ही महत्वाची खेळी. आणि नंतर नवीन बॅटर प्लेअर क्रमांक अर्थात नंबर 4 साठी येतील प्रवीण फनसे. प्रवीण फनसे, प्लेअर फ्रॉम दसवडी. मिडल ऑर्डर मध्ये जबाबदारी वाढलेली आहे. प्रवीण फनसे असतील, त्यासोबत संकेत वाडकर असेल, या दोन्ही खेळाडूंची जबाबदारी वाढली. 50 धावा धावफलकावरती लागलेत, परंतु 3 महत्वाचे खेळाडू डगआउटमध्ये आहेत. आता इथून पुढे संकेत यांच्याकडे मात्र क्षमता आहे. या आधीच्या मॅचमध्ये धावफलकाला चांगला आकार दिलाय. समोर जर पाहिलं तर उपसरपंच 11 भुईंज या संघाचा एक स्ट्रॉंग पॉइंट असेल तर गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन्स आहेत. याही वेळेसचा बॉल स्विंग होतोय. वाह, जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजानं कमाल केली आहे. आजच्या दिवसामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली जाते आणि हेच सांगितलं जाते की आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुमच्या वेगाला महत्त्व नाही आहे, तुमच्या दिशेला आणि तुमच्या अचूकतेला महत्त्व आहे. समोरच्या दिशेनं स्ट्रोक ऑन साईडला खेळला जाईल. क्षेत्ररक्षक गौरव पोळ येतील, बॉल फील करतील. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि स्ट्राईक वरती आता संकेत वाडकर. यावेळेसचा बॉल प्लेस केलाय 38 सर्कल मध्ये.
बॉल एक शेवटचा राहिलेला आहे. स्टोक हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय का पाहिलं जाईल, परंतु हा बॉल सीमा दिशा ओलांडून 6 धावांसाठी येईल. षटकार. 4 ओव्हरचा खेळ संपला. 57 धावा धावफलकावरती लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता 4 षटक संपल्यानंतर ओव्हर नंबर 5 कुणाकडे दिली जाईल हे देखील विचार विनिमय केला जातोय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये संपूर्ण टीमचा विचार केला तर समोर संकेत आणि प्रवीण हे दोन्ही खेळाडू, प्रवीण यांचा विचार केला तर 2 बॉल फेस केलेत, 1 धाव बनवलेली आहे, परंतु संकेत हे या खेळाडूमध्ये क्षमता आहे. संघनायकानं पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय निखिल यांच्यावरती. निखिल शेडगे मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 4 साठी आलेत. सत्तावन्न धावा धावफलकावरती लागत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 5 साठी मैदानाच्या आतमध्ये निखिल शेडगे. बॅचेज स्ट्रॉंग एज सरळ यष्टीरक्षक अमोल कदम यांच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि कॉन्फिडन्स दिला या खेळाडूला. या आधीच्या षटकामध्ये निखिल शेडगे महागडे होते तरी देखील निखिल यांच्या हातामध्ये बॉल सोपवला अमोल यांनी आणि त्यानंतर ती स्ट्रॅटेजी बनवली, पॅचेज घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. 4था झटका लागतोय. प्रवीण फनसे बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक धिरडेकर मैदानाच्या आतमध्ये. वाई सिटीचे खेळाडू, याही खेळाडूंना सातत्यपूर्व या ग्राउंडवरती आपला क्लास दाखवून दिलेला आहे, परंतु आता संघासाठी गरज आहे आणि त्या गरजेसाठी आपल्याला निश्चितपणानं या खेळाडूची आणि त्याच पद्धतीनं संकेत यांची खेळी महत्वाची आहे. 57 धावा धावफलकावरती लागतात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मंत्री चषक वाई प्रीमियर लीगचं दर्जेदार आणि दैदिप्यमान पर्व आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक प्रेरणास्थान अर्थात मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार मकरंदाबा पाटील यांच्या मार्गदर्शनातून देखणा आणि साकार होणारा एक जबरदस्त क्रीडा सोहळा. या संपूर्ण क्रीडा सोहळ्यामुळे खेळाडूतल्या कलागुणांना वाव मिळतोय. फुलटॉस ला माफी नसते, परंतु फुलटॉस नो बॉल. बीमर प्लस पुढचा बॉल फ्री हिटचा आणि 4 म्हणजे आ बैल मुझे मार. वेगवान बॉल होता फुलटॉस आणि त्यानंतर बीमर बॉल आहे. नो बॉल देखील. पुढचा बॉल फ्री हिटचा असणार आहे. बीमर साठी ओके. जर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बीमर साठी 3rd अंपायर रेफरल घेतलाय सर. या बासष्ट धावा धावफलकावरती लागलेत. इट्स अ नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. अतिरिक्त उंची
फ्रीटचा बॉल प्ले अँड मिस. ही लाईन अपेक्षित आहे संघनायकाला. 62 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच रंगलेले आहे. एक फायटिंग टोटल उभी करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केला जाईल चौनेश्वर 11 या संघाच्या माध्यमातून. टप्प्याचा बॉल स्ट्रोक तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत सोमनाथ बल्लाळ. मिसफिल्ड, परंतु त्यानंतर स्ट्राईक वरती संकेत यांना थांबायचंय, त्यामुळेच दुसरी धाव थांबवली गेली. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. फेरबदल केले जात आहेत. राईट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संकेत आल्यानंतर डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आणि डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. हा स्ट्रोक देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड केले अप्रतिम पद्धतीनं सूरज यांच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी जाणले जातात बोपेगाव गावचे खेळाडू. समोर जर आपण पाहिलं तर निखिल यांनी मात्र नो बॉल आल्यानंतर देखील कमबॅक करायला सुरुवात केली आहे. सुपर क्लासिकल मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. शेवटच्या बॉलपर्यंत ही देखील मॅच रंगणारी आहे, कारण दोन्ही बाजूला तगडे खेळाडू आहेत. राईट हँडेड बॅट्समन विनायक स्ट्राईक वरती. होम ग्राउंड आहे आणि या ग्राउंड वरती बऱ्याचशा स्पर्धा जरूर गाजवलेत, तशीच नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल. स्ट्रोक खेळलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. फिल्डिंग केलाय आणि जबरदस्त एफर्ट्स. प्रेक्षकांना टाळ्या वाजवा म्हणून सांगावं देखील लागलं नाही, अशा पद्धतीचे एफर्ट्स मैदानामध्ये सूरज जाधव यांच्या माध्यमातून जे आपण चर्चा करतोय. काही खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी जाणले जातात आणि मैदानाच्या आतमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अशाच पद्धतीने एक इन्सिडेंट घडला. जॉन्टी रोड्स नावाचा खेळाडू, जो खेळाडू प्लेइंग 11 मध्ये खेळत नव्हता, सबस्टिट्यूट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी आला आणि त्या मॅच मध्ये खेळत नसताना देखील 6 कॅच पकडून मॅन ऑफ द मॅच राहिला. ओहो हो, टप्पा पडतोय. वेगवान बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 66 धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम चौनेश्वर 11 या संघाच्या या बोर्डवरती लागत आहेत. बॅटिंग कार्ड आपण पाहतोय. चौनेश्वर 11 जयराज 6 बॉल फेस करत असताना 12 धावा बनवल्या. सौरंजन आज नावाला लौकीची कामगिरी करू शकले नाहीयेत. नंतर तरुण यांनी मात्र 10 बॉल फेस करून 28 धावा. संकेत यांचा खेळ जर पाहिला तर 6 बॉल 13. प्रवीण 3 बॉल 1 आणि त्यासोबत विनायक नॉट आउट 5 बॉल 7 वरती मैदानामध्ये खेळत आहेत. जर आपण विचार केला ना, क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही खेळाडू मोठा नसतो, कोणताही खेळाडू आयकॉन नसतो. 2 दिवसामध्ये आपण पाहतोय बॉलिंग कार्ड देखील डिस्प्ले झालेला आहे. 2 दिवसामध्ये आपण जर पाहिलं ना, स्कोरबोर्ड वरती धावा आहेत टोटल 66 धावा. षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आमंत्रित केले बंटी चव्हाण, सुरूर गावचे खेळाडू. पहिलाच बॉल मिडल आणि ऑन साइडला फेकून दिलाय डीप लॉंग ऑनच्या पलीकडे. 6 धावांसाठी बहारदार अफलातून माइंड ब्लोईंग स्ट्रोक षटकार. WPL काय लागली की आता बघ की लिंक सोड. तो लिंक काय ग्रुपला समजा पेट्रोल टाक मी 1 ओव्हरची लिहितो 100 नाहीत पैसे तर पाठवतो ऑनलाईन. नाही तर दाखवतो. पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. 72 धावा. ओ यावेळेस पुढे गेलाय बॉल, चांगला बॉल हाताळलाय आणि डॉट बॉल येतोय.
एक चांगला रिदम आपल्याला पाहायला मिळतोय संकेत यांच्याकडे. आधीच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त बॅटिंग केली. उर्वरित काही बॉल शिल्लक आहेत, 4 बॉलमध्ये देखील प्रयत्नशील राहतील धावफलक पुढे करण्याचा, धावफलक वाढवण्याचा. ज्या पद्धतीनं जी चर्चा केली, कुठलाही प्लेअर आयकॉन नसतो, कुठलाही प्लेअर मोठा नसतो. कारण आज अनुभूती आली आहे, काल देखील अनुभूती आली, कारण 20-20 हजार पॉईंटच्या प्लेअर देखील या ग्राउंडवरती सरावात नसताना मात्र कामगिरी करू शकले नाहीत. परंतु आज प्रवीण पोळनं सिद्ध केलं, 500 पॉईंटचा प्लेअर, परंतु जबरदस्त कामगिरी. ओहो हो, याही वेळेसचा बॉल डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी, एक अचूक टप्पा सापडलाय आणि त्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल, स्विंग होतोय बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं आणि अक्षरशः बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलाय स्लॉग ओव्हर आणि डेथ ओव्हर मध्ये. वा भाई वा, कारण पहा टप्पा पडल्यानंतर हलकासा स्विंग झाला बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लगातारचे तिन्ही बॉल तसेच पेश केलेत. षटकार आल्यानंतर व्हेरिएशन पाहायला मिळतंय. खूप टप्प्याचा बॉल आहे आणि त्यानंतर बॅकअप मिळतोय. एका सिंगलचा प्रयत्न, मिसफिल्ड, बॅकअप मिळाला. त्यानंतर ओहो हो, काय घडतंय मैदानामध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती डेंजर एंडला थ्रो येणं अपेक्षित होतं, परंतु या ठिकाणी 22 धावा मिळतील. दोन धावा कंप्लीट केल्या जातील. स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाची या ठिकाणी अमोल यांना विकेट हवी होती आणि म्हणूनच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तो लास्ट बॉल शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला जाईल का पाहिजे. यावेळेस अकूट टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळलाय, मिडल केलाय, क्षेत्ररक्षक आहे, मस्तक पे दस्तक, शेवट केला जाईल गोड, अंत बला तो सब कुछ बला. षटकारानं मॅच या ठिकाणी इनिंग फिनिश करत असताना संकेत 80 धावा धावफलकावरती. मॅच जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 81 ची गरज. दोन्ही संघातले खेळाडू या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलेले आहेत आणि कालचा दिवस निश्चित विशाल चोरगे यांनी गाजवला, सुशांत दादा शिंदे यांनी गाजवला, अजय मांढरे यांनी गाजवला, अमित बॉन्डनं गाजवला. या सर्व खेळाडूंनी कालचा दिवस बॅट्समनचा होता, परंतु आज मात्र संमिश्र प्रतिक्रिया येतात प्रेक्षकांच्या. आजचा दिवस क्षेत्ररक्षकांचा देखील आहे, गोलंदाजांचा देखील आहे, फलंदाजांचा देखील आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं किरण मांगडे यांनी जबरदस्त गोलंदाजी केली, त्यासोबत आजच्या दिवसामध्ये प्रवीण पोळे यांनी देखील जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. अशा अनेक गोलंदाज आहेत ज्यांनी प्रभावित केलं. मॅच समरी पाहूया आपण. तरुण 28 धावा बनवल्या, एक चांगली सुरुवात करून दिली. संकेत यांनी फिनिशिंग टच दिला, 25 धावा बनवलेल्या आहेत 12 बॉल फेस करून. त्यासोबत जयराज यांनी 6 बॉल 12 बनवलेले आहेत. विनायक यांनी 5 बॉल 7. अमोल कदम यांचा विचार केला तर षटक हाताळलं, सुरेख हाताळलं, 1 विकेट मिळवली, 10 धावा खर्च केल्या, किफायतशीर गोलंदाजी. सुमित यांनी 12 धावा दिल्या, परंतु महत्वाची विकेट देखील घेतली. प्रवीण पोळ 13 धावा खर्च करून 1 विकेट आणि निखिल शेडगे 30 धावा खर्च केलेल्या आहेत, 2 ओव्हर डिलिव्हर करून आणि 1 विकेट घेतलेली आहे. मंत्री चषकचा दिमागदार सोहळा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय टीम चौनेश्वर 11. मयूर स्कोरिंग करतोय का? स्कोरिंग करतोय काय हाई ऑनलाईन चालू, पण आपलं व्हेरिफिकेशनला क्रॉस चेक करायचं. सांग की त्याला कोणाला तरी नवीन बॉल द्यावं त्यांना.
स्पोर्ट ऑन लाईव्ह आणि या स्पोर्ट ऑन लाईव्हद्वारे जुळलेले एक दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत मेन स्क्रीनवरती. आयकॉन प्लेयर आहेत आकाश परांदे, निखिल तांगडे, त्यासोबत धोम पुनर्वसन जोशी प्रभागातले हे खेळाडू आणि ते आपल्याला मेन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबत झाडाखालचे देखील प्रेक्षक या ठिकाणी अजय सपोनेचे देखील दाखल झालेले आहेत. मॅचला होईल सुरुवात. अजय सोपोनिशी व्यासपीठावरती येत आहेत. स्ट्राईक बॉलर आहेत उद्याच्या दिवसात ते, अर्थात मॉन्स्टर 11 संघाचे. आणि पहा क्रिकेटवरचं प्रेम पहा. इंजुअर्ड आहेत अमोल वाडकर, परंतु मैदानावरती कालच्या दिवसामध्ये देखील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते आणि आजही खेळाडूंना निश्चितपणाने पाठबळ देत आहेत. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. प्रदीप मोरे देखील उपस्थित होत आहेत. हे सगळे दर्दी खेळाडू आहेत ज्यांनी वाईचं क्रिकेट पुढे नेलेलं आहे आणि इथून पुढे देखील अशाच टुर्नामेंटमध्ये अशाच स्पर्धांमुळे वाईतले नवीन खेळाडू देखील उजेडात येत आहेत. त्यासोबत जुने जाणते खेळाडूंना देखील संधी मिळते. अजित बडे आणि निखिल शेडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती संकेत, राईट आर्म अराउंड द विकेट. पहिल्याच बॉल वरती प्रहार केलाय. लांबच लांब खेळण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आलेत. अजित बडे बॅक टू डग आउट. जबरदस्त झटका. मोठा खेळाडू बॅक टू पवेलियन. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. खूप दूरवरची बाउंड्री सिलेक्ट केली. काऊ कॉर्नरला खूप लांबवरची बाउंड्री आहे आणि जयराज यांच्या हातामध्ये तो कॅच विसावलाय. महत्वाचा झटका आलाय आणि नवीन बॅटर आता राईट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ बल्ला. समोरच्या दिशेनं स्ट्रोक ऑन दी राईज डाऊन दी ग्राउंड. खाकी मधली ताकद दाखवण्याचा प्रयत्न आणि हा बॉल वन बाउन्स चाललाय. सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी येतोय चौकार. बॉल देऊन सहकार्य करा नवीन. चार धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅक वरती संकेत आहेत. स्ट्राईक बॉलर मॅच बॉल येतोय. सर्वच दर्दी प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत जे खेळाडूंना प्रोत्साहित करतायत. यावेळेसचा बॉल पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटफ्लो मधून निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेगवान बॉल रफ्तार के साथ गिरफ्तार करना चाहते हैं. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे.
संकेत या खेळाडूचा विचार केला ना तर निश्चित एक वेगवान गोलंदाज आहेत. ओ काय फटका खेळलाय, जबरदस्त स्ट्रोक, लाजवाब टायमिंग, वेगाचा पुरेपूर उपयोग केला आणि बॉलला पॉवरफुल परफेक्ट पुल सक्सेसफुल केला जातोय. खाकी मधली ताकद सातारा पोलीस सोमनाथ बल्ला यांचा षटकार. 10 धावा धावफलकावरती. 10 आकड्याचं महत्व आपल्याला माहिती आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा क्रमांक. गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ट्रेस लाईक अ बुलेट, जबरदस्त टोला, अगदी वाऱ्याच्या वेगात बॉल निघून चाललाय. वेगाचा पुरेपूर उपयोग केला जातोय. फक्त बॅट इन्व्हॉल्व केली, बॅटचा चेहरा ओपन केला आणि प्लेस केला. जबरदस्त टिपिकल स्ट्रोक, पुस्तकी फटका, एक चांगला कव्हर ड्राईव्ह. टोटल 14 धावा धावफलकावरती. सोमनाथ बल्लाळ एकाच ॲग्रेशन मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस गॅप मध्ये सोडण्याचा प्रयत्न आणि आपल्या डगआउटला दिलेली सलामी. काय फटका खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फक्त दिशा दाखवली, वेगाचा पुरेपूर उपयोग केलाय आणि बॉलला पाठवलं जातंय. लगातार चांगले बॅटिंग मैदानामध्ये 1 षटकार 2 चौकार. सोमनाथ बल्लाळ आल्या सेट झालेले आहेत, अगदी डगआउट मधून सेट होऊन आल्यासारखे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 18 धावा आणि ज्या 18 धावा बनलेल्या आहेत त्या सोमनाथ यांनीच बनवलेल्या आहेत. 5 बॉलमध्ये 18 बनलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 18 धावा धावफलकावरती. बोल की अनिकेत कामटे. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. अठरा धावांवरती आपण पाहतो. षटक क्रमांक 2 मध्ये तरुण आपल्याला पाहायला मिळत. 30 बॉल आणि 63 ची गरी. ओव्हर नंबर 2 मध्ये तरुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल डॉट. निखिल शेडगे मैदानाच्या आतमध्ये बदेवाडी गावचे खेळाडू आहेत, तर समोर तरुण ओझरडे गावचे खेळाडू. ओ मिडल केलाय समोरच्या दिशेनं, ऑन दी राईट स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आलेत, बॉल पर्यंत पोहोचलेत, क्लिअर करू शकले नाहीयेत बॉल. तरुण यांना मिळवलेली सफलता. निखिल शेडगे बॅक टू डग आउट. एक सॉफ्ट डिसमिसल. पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर डॉट आला, त्यानंतर निखिल शेडगे देखील खास काही करू शकले नाहीयेत आणि शून्यावरती बाद होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेमध्ये उंच उभा राहिला, क्षेत्ररक्षक आले डाऊन दी बॉल, कॅच कॅरी केला आणि महत्वाच्या क्षणी आलेली उपसरपंच 11 भुईंज या संघाला लागलेला दुसरा झटका. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 28 बॉल आणि 63 धावांची गरज इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी.
षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट आलेली आहे आणि बॅटिंग मार्क वरती आता अमोल कदम. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. ही ताकद आहे अमोल यांच्या बॅटमध्ये. अगदी आडव्या बॅटनं तो बॉल खेळला. पॅरलल षटकार. मस्तक पेदी आहे दस्तक. पहिल्याच बॉलला चाबूक स्ट्रोक. आडव्या बॅटनं खेळलेला जबरदस्त प्रहार. स्लोवर वन डिलिव्हर केला होता. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. दोन्ही खेळाडू एकाच टीम मध्ये खेळत असतात. फुल टॉस बॉल आहे हवेमध्ये उंच उडाला. क्षेत्ररक्षक धावतो उलट्या दिशेनं. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली जाते. फुल टॉस वरती पहा. अगदी आपण पाहू शकतो थोडीस मैदानाच्या आतमध्ये जानतो हलक मेथी, परंतु बालंबाल बचावलेत. उलट्या दिशेनं झेल घेणं सोपं काम नाहीये, परंतु अवघड मुवमेंटमध्ये किंवा अशा मुवमेंटमध्ये तुम्हाला ह्या क्रुशल मुवमेंटमध्ये कॅच कन्वर्ट करावे लागतील. पंचवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फर्स्ट लाय सोमनाथ बल्ला बैक टू डग आउट. सीधी उंगली से घी निकलती है तो टेढ़ी करने की क्या जरूरत है, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सोमनाथ यांचा तो प्रयत्न फसला आणि सरळ झेल स्लिप मध्ये आलाय आणि तरुण यांना मिळते दुसरी सफलता. अप्रतिम कामगिरी केली तरुण सोनावणे, कारण बॅटिंग मध्ये देखील जबरदस्त कामगिरी आणि बॉलिंग युनिट मध्ये देखील दोन महत्वाच्या विकेट. नवीन बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये 25 बॉल आणि 55 धावांची मॅच. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणार यातील मात्र शंका नाही. समोरच्या दिशेने फक्त दिशा दाखवली. पहिला बॉल प्लेस केलाय. सावध भूमिका. एक सिंगल. अमोल यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि स्ट्राईक वरती आता आपण जर पाहिलं तर रोहित असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 बॉल आणि 54 ची गरज. इम्पॉर्टंट हे 24 बॉल आहेत दोन्ही संघांसाठी. जबरदस्त मॅच रंगलेली आहे. तरुण सोनावणे यांचा मॅच समरी जर पाहिली तर तरुण सोनावणे यांनी जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र चांगली गोलंदाजी झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील या ओव्हरमध्ये देखील तितकीच जबरदस्त गोलंदाजी झालेली आहे. 3 महत्वाच्या विकेट आलेत. 24 बॉल आणि 54 ची गरज. चला अंपायरच्या माध्यमातून सांगण्यात येते टीम मीटिंग साठी जास्त वेळ नाहीये. करंट रन रेट 13.50 तास आहे आणि रिक्वायर्ड रन रेट देखील 13.50 तास आहे. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये.
2 ओव्हरच्या अखेरीस 27 धावा. ओव्हर क्रमांक 4 पंकज. यावेळी बॉल हवेमध्ये उडालाय. उंच क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल पर्यंत. वाऱ्याचा प्रवाह आणि त्यानंतर कॅच ड्रॉप. संधी उपलब्ध होती परंतु ती संधी फसलीये आणि 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. रोहित जे सुरूरचे आहेत ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उपसरपंच 11ची एकच जमेची बाजू आहे ती म्हणजे अमोल कदम, आयकॉन प्लेअर, ज्या खेळाडूंना बऱ्याचशा स्पर्धा या ग्राउंडवरती गाजवलेल्या आहेत. पंकज अनुभवी गोलंदाज, खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. स्ट्रोक पुन्हा एकदा फसतोय. बॉल हवेमध्ये येतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉल पर्यंत पोहोचतील का? लगातारचा दुसरा या ठिकाणी आपल्याला जीवनदान पाहायला मिळत आहे. माईक मध्ये आवाज येतोय. हॅलो. 22 बॉल आणि 51 धावांची गरज. आणि यावेळेस अमोल कदम यांची महत्वाची विकेट येते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसला. अमोल कदम बॅक टू डग आउट. पंकज यांना मिळते सफलता. वाऱ्याचा प्रवाह आणि वातावरण आपण पाहतो या ग्राउंडवरती. अजित बडे यांनी देखील जबरदस्त फटका खेळला होता परंतु वाऱ्याचा प्रवाह जो होता त्यानंतर काऊ कॉर्नर रिजन मध्ये विकेट आली आणि आता मैदानाच्या आतमध्ये कोण जबाबदारी घेईल? नवीन बॅटर बंटी. बंटी आडवा बॅटनं स्ट्रोक खेळत आहेत. 1 बाउन्स हा बॉल गॅप मधून फरार होईल. 4 धावांसाठी येतोय चौकार. बंटी या खेळाडूनं मागच्या मॅच मध्ये देखील प्रभावित केलं आणि तारणहार म्हणून भूमिका बजावली. समोर जर आपण पाहिलं पंकज या खेळाडूमध्ये देखील ती एवढी क्षमता आहे. बॅकफुटवरती आलेत. कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर स्विंग होतो बॉल. डॉट बॉल. 19 बॉल आणि 47 असं इक्वेशन. या दोन्ही सुरूर गावच्या खेळाडूंवरती जबाबदारी वाढली परंतु वाई सिटीच्या अनुभवी गोलंदाज अनुभव पणाला लावलाय. एक्सपिरियन्स टीचर्स एव्हरीथिंग. स्टोक फसतोय. बॉल हवेमध्ये येतोय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आलेत आणि पकडला जाईल कॅच. 5वा झटका उपसरपंच 11 या संघाला बसतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये सोहम खरे एक नवीन खेळाडू, युवा खेळाडू.
18 बॉल आणि 47 ची गरज. ओ यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळलाय, भिरकावून दिलाय, अतिरिक्त उंची पंचांचा इशारा, नो बॉल. आणि नो बॉल वरती आलाय तो षटकार, स्कोर काढला येईल आकार. अशा परिस्थितीमध्ये हे धावा संघाला निश्चितपणानं अडचणीच्या ठरू शकतात. अठरा बॉल 40 ची गरज. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रोहित यांना संधी आहे. समोर संकेत एक स्ट्राईक बॉलर आहेत. संकेत वाडकर यांचा विचार केला तर आधीचं षटक अप्रतिम हाताळलं होतं. हिटचा बॉल, सुपर हिट करण्याची संधी. अकुटप्प्याचा बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. 2 बॉल आणि 2 पॉवरफुल हिट. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये उपसरपंच 11 भुईंज या संघासाठी रोहित यांच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. 17 बॉल आणि 34. या 2 षटकारांनी सामना जवळ आणण्याचा प्रयत्न केलाय. स्लोवर वन, गती परिवर्तन, व्हेरिएशन. आडवा बॅट्समन स्ट्रोक खेळला जाईल. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 के 7 कहाणी आगे. किंवा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सोहम यांचा स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल, तरुण पकडला जाईल, कॅच. या आधीच्या मॅच मध्ये देखील 0वरती बाद झाले. इथं देखील मैदानाच्या आतमध्ये खास काही करू शकले नाहीत, 0वरतीच बाद झाले पहिल्या बॉलवरती. आणि 6 विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती 48 धावा. इक्वेशन पाहूया आपण. इक्वेशन सांग रे. 14 बॉल आणि 33 ची गरज. स्टोक समोरच्या दिशेने खेळाय. प्रवीण यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आलेत, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. व्हॉट अ शॉट यार. जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून क्लासिकल स्ट्रोक. रोहित पवार यांचा अंदाज. परफेक्ट मिडल केला, बॉलला पाठवून दिलंय. एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवरच्या बाहेर कोर्टाच्या आवारामध्ये. 55 धावा धावफलकावरती.
12 बॉल आणि 26 धावांची गरज. सुपर क्लासिकल मॅच आहे. दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे. डिलिव्हरी बाईक पंचावन्न धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 बॉल 26 धावांची गरज. स्ट्राईक वरती प्रवीण पोळ. यावेळेसचा बॉल इट्स अ नो बॉल. अतिरिक्त उंची, पुढचा बॉल फ्री हिटचा. या अतिरिक्त धावा आहेत ना, त्या धावा संघासाठी डोके दुखी ठरत असतात. ऑन साइडला खेळला जातोय. गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले तिथपर्यंत. एक सिंगल कंप्लीट. फ्रीटच्या बॉलवरती मात्र मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले नाहीत. स्ट्राईक रोटेट होतोय. समोर संतोष आहेत. संतोष यांच्याकडे देखील अनुभव आहे. सगळ्यात महत्वाची ओव्हर आहे संतोष यांच्याकडची, कारण 24 धावांची गरज. स्ट्राईक वरती आता रोहित आहेत, जे चांगल्या रिदम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ काय क्लास खेळला यार. जबरदस्त आपल्या डगआउटला दिलेली सलामी. उपसरपंच 11 भुईंज या डगआउटला सलामी आणि मैदानाच्या बाहेर विठ्ठल भोसले यांनी कॅच कॅरी केलाय. इट्स अ सिक्सर. मॅच जवळ आणण्याचा प्रयत्न केला जातोय. 10 बॉल आणि 18ची गरज. येणारे 10 बॉल आणि 18 धावांची गरज आहे इथून पुढे. ओव्हर द विकेट साठी आलेत आता. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जाईल. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहिला मिळेल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. हो हो, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. आडवा बॅटने खेळला. मिड विकेट रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. प्रवीण पोळ आपच्या घरे गुरु. बेस व्हॅल्यू पॉइंटला हा खेळाडू संघामध्ये सामील करून घेतलाय अमोल यांनी, परंतु बेस व्हॅल्यू पॉइंट पेक्षा 20,000 पॉइंटचं काम केलेलं आहे. षटकार आणि षटकाराच्या माध्यमातून धावफलकाला आकार. 7 बॉल आणि 11 धावांची गरज. उपसरपंच 11 भुईंज हा संघ सामन्याच्या दिशेने आगेकूच करतोय, परंतु अजूनही शर्यत संपली नाही. कमबॅक करावं लागेल. कॅप्टन आणि त्याचप्रमाणे तरुण सोनावणे यांची चर्चा होते. चर्चा विनिमय महत्वाचा आहे. हा देखील खूप टप्प्याचा बॉल आहे. ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये. पकडला जाईल. कॅच.
महत्वाची विकेट शेवटच्या क्षणी अखेरकार ती विकेट मिळाली आहे संतोष यांना. त्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला, त्यानंतर ऑन साइडला तोच बॉल टाकला, जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये पुरेपूर अडकवलं जात आहे. प्रवीण पोळ बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव, परंतु 6 बॉल 11ची गरज. शेवटचं षटक कुणाकडे सोपवलं जाईल. संकत यांचा 2 ओव्हरचा स्पेल डिलिव्हर झालेला आहे. त्यासोबत जर आपण पाहिलं ना तर तरुण यांची देखील एक ओव्हर महत्वाची झाली आहे आणि आता शेवटचे 6 बॉल डिलिव्हर करण्यासाठी कुणाला प्राधान्य दिलं जाईल हे पाहायचंय. शुभम वालेकर हा एक चांगला विकल्प आहे आणि त्यांच्याकडेच बॉल सोपवला जातोय. सातत्यपूर्व वाई आणि त्यासोबत साताऱ्यात क्रिकेट खेळत असतात. 6 बॉल 11ची गरज. सहा बॉल 11. बिग फाईट काटा टक्कर. या ग्राउंडचा विचार केला ना तर 6 बॉल 11ची कालची मॅच तुम्ही आठवा. सुशांत शिंदे यांनी शेवटच्या बॉलवरती 3 रन वरती आणली होती, परंतु 6 बॉल 24च्या मॅचेस देखील या ग्राउंडवरती चेस झालेत. म्हणजे दोन्ही बाजूला हे ग्राउंड अनुकूल आहे बॅटिंग बॉलिंग, परंतु जास्त ऍडव्हान्टेज बॅटिंगसाठी आहे. शुभम वालेकर काही चमत्कार करतील हे पाहायचंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. यावेळेचा स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तरुण येतोय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावला. बॉल थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न. 2 धावा तर कंप्लीट. 5 बॉल 9ची गरज. व्हॉट अ मॅच. जबरदस्त मॅच. हृदयाचे ठोके सर्वांचेच वाढलेत. एका बाजूला आपण पाहतोय चौनेश्वर 11 पंकजदादा वाडकर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला भुईन संघ अर्थात उपसरपंच शुभम अण्णा पवार यांचा संघ. एका बाजूला शुभम वालेकर तर दुसऱ्या बाजूला रोहित. एका बाजूला वाई सिटी तर दुसऱ्या बाजूला सुरूर. कोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक बनेल. प्रेक्षक आपल्या संघाला मानवंदना देणारा या रोहितच्या बॅट बनून आलेला देखना प्रहार. वाघाची दहाड फोडला पहाड. जबरदस्त फटका आणि सामन्यातली हवा काढून घेणारा हा षटकार आहे. हेलिकॉप्टर उडवलं आणि लँड केलं अक्षरशः समालोचन कक्षावरती. जबरदस्त टोला. पुन्हा एकदा मॅच फिनिश महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईल मध्ये. रोहित या खेळाडूचा डंका वाजलाय. सुरूर गावचं गाजणारं नाव रोहित पवार. पॉवर हे बॉस. मंत्री चषक 2025 मधले सगळेच सामने जबरदस्त झालेत. आयोजक राजीव शेठ शिर्के आणि त्याचप्रमाणे आयोजक निलेश दादा वाडकर यांच्या मेहनतीला हा निश्चित सलाम आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर या सर्वच खेळाडूंना निश्चितपणानं पाठबळ देण्यात येते. एक चांगला प्लॅटफॉर्म उपस्थित करून दिलेला आहे. यानंतर निश्चित व्हॉइस ऑफ नवी मुंबई अर्थात व्हॉइस ऑफ सातारा मुंबई अर्थात निलेश सर आपल्या समोर निश्चित आपल्या गोडवाणीतून सर्वांनाच मंत्रमुग्ध करतायत. या सर स्वागत आहे. मॅच क्रमांक 5 यानंतर आता आहे आपल्या समोर उपसरपंच 11 भुईज आणि त्यांच्या विरुद्ध नाथसाहेब 11. आपण रिपोर्टिंग करा. आपली मॅच आहे मॅच क्रमांक 5 उपसरपंच 11 भुईंज आणि नाथसाहेब 11 बावधन. आपल्याला विनंती की आपण रिपोर्टिंग करा. आपली मॅच आहे. आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन्स आपण प्रथमतः या आणि टॉस करा. आपल्याला विनंती आहे. चला टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन्स आपण आलात का? टीम उपसरपंच 11 विपक्ष नाथसाहेब 11 आपला टॉस होत आहे. आपण या. आपला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल आणि आपल्याला विनंती आहे की आपण तत्परतेने टॉस साठी यावं अशी विनंती आहे.
वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य वाई खंडाळा महाबळेश्वर जननायक आमदार माननीय श्री मकरंदाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आहे. आणि या स्पर्धेचं आयोजन